फायनली आले कुकडे. हॅलो आले कोको झाला कोको झाला. बघते बघ कशी. अच्छा सावलीत घे तिला. अच्छा सावलीत घे. काय म्हणते बघू बघू आमची नेकलेस. आले चावी आले चावी. कोणी माझ्या चावीला कोणी केलं क्युटी क्युटी. आले लबाड अरे लबाड अरे लबाड आले लबाड. मॅचिंग मॅचिंग मम्मा आणि डॉटर मॅचिंग. काय झालं सोनू काय झालं सोनूला काय झालं. कशा सावलीत घे तुला. कशा सावलीत घे. आले डिंकी चिकिंग डिंकी चिकिंग डिंकी चिकिंग डिंकी चिकिंग डिंकी चिकिंग. आले डिंकी चिकिंग डिंकी चिकिंग. आई इकडे बघ समोर बघ. अरे वा वा देवीचं मस्त टेन्शन आलं तिला. तुझा अरे एवढा स्ट्रेस बाबांचा तिला पण घ्या.
बघ काका कोण आहे? ज्ञानू येणार आहे आता कंपनीला तुझ्या. ज्ञानू येणार आहे. डगलू डगलू ये टाळी. मला पार्टनर येते. ते बघ अशी काकी काकी फक्त आवाज नका देऊ तिला. तुम्ही फक्त व्हिडिओ कॉल उचला. असं इकडे पाहिजे. पहिला जो होता ना मस्त एकदम डोळे भरून देवीला पाहिजे. एवढा वेळ आम्ही लाईनमध्ये उभं राहिलो पण त्याचं श्रेय खूप छान मिळालं. दर्शन एकदम छान झालं. मस्त वाटतं. इकडे 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 काय म्हणतात ते? हॅलो. किती गोड. खाली उतरलं लेफ्ट की राईट? खाली उतरलं लेफ्ट
आला लोकेशन. लेफ्ट यायचं का राईट यायचं खाली? लोकेशन ऑन कर. खाली उतरल्यावर एवढ्या गाड्या किती लोक राहतात. अरे माझी शो ते कुठं गेला निखिल. सो निखिल आहे. हॅलो. फायनली भेट झाली. काय रे तू इतका छान दोघं आहे. बहुत बडा ही दोघं आहे पर तू. बहुत ही बडा छान. तुला सगळं जेवायला फायनली मॅकडॉनल्ड मधून येतं खायला म्हणजे बघितली अशी मावस सासूबाईच्या मॅकडॉनल्ड मधून खायला टाकायला आणलं का? हो बापू काय मला वाटलं खायला आणलं मॅकडॉनल्ड मधून. ती कसली कंटाळते. जेवली ना ती. बिलेटेड हॅपी बर्थडे. बिलेटेड हॅपी बर्थडे. कसे आहात तुम्ही? आम्ही वरती चढताना पण आम्हाला एवढं जाणवलं नाही. तुमच्यासाठी थांबले मी. मामा ए गोंडू गोंडू कसा दिसतोय. ए कुठे सावी कुठे गोंडू. ज्ञाना तुला का तोंडात पोते घालायची भूक लागली. ती तिचं सॉक्स बघते. दोघी सॉक्स ओढतात फक्त आवडतात सॉक्स ओढायला. ती तिचे ते त्यांना काहीतरी भारी वाटत असेल. बघ ना स्टार. गोंडू काय नानू ए गोंडू आले गुगडी 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 आले गुगडी गुगडी. बाई 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 एकमेकींच्या अंगावर घुसतायत. ए गोंडू आजोबा आजोबा बरोबर तू फोन केलाच नाही आम्ही आता येऊ जाऊ घेऊन ये नानू. हे नानू आपलं बाजू घ्यायला यायचं. बाजूनी डायरेक्ट का डायरेक्ट हात प्रेस कर आणि हे आम्ही घरी पोचलेलो आहोत. आजचा पूर्ण दिवस अमेझिंग होता. एक तर सगळ्यांना आम्ही भेटलो आणि आता परत लवकरच आम्ही सगळ्यांना भेटणार आहोत. आणि ज्ञाना गोंडू एवढी क्यूट दिसत होती. द मोमेंट शी एंटर्ड मी फक्त तिच्याकडेच बघत बसली. कसली गोड दिसत होती. तुम्ही सुद्धा पाहिलं ते ग्रीन ड्रेस आणि त्याच्यावरती
आई एक विरा एवढं छान पेंट केलेलं आणि तिची क्यूट पोनी टेल्स आणि ती ज्वेलरी सिद्धीने पाठवलेली खूप सुंदर बनवलेली, म्हणजे तिला ते हेवीसुद्धा नव्हतं वाटत. सो खूपच गोड दिसत होती. आणि मग मस्त आम्ही नाचत वरपर्यंत गेलो. कधी वरती पोचलो समजलं सुद्धा नाही, तुम्ही पाहिलंच ते सगळं काही. आणि त्याच्यानंतर जे जावळचा प्रोग्राम होता त्या जागेवर एवढ्या सगळ्यांना घेऊन नव्हतं जाणं पॉसिबल, म्हणजे तिथे अलाउड पण नाही आहे एवढ्या सगळ्यांना घेऊन जाणं. म्हणजे मेन आहेत तेच लोक गेले, म्हणून मी तुमच्याबरोबर फक्त एकच क्लिप शेअर करू शकले, बिकॉज मी काहीच तिकडचं शूट नाही केलं. कारण वी वर स्टँडिंग इन अ लाईन. आता एवढ्या लांब गेलो आणि आई एकविराचं दर्शन नाही घेतले तर कसं काय होणार. सो म्हणून मग आम्ही लाईनीत उभं राहिलो. 1 तास आम्ही लाईनमध्ये उभे होतो, पण एवढे जण आम्ही एकत्र होतो ना, म्हणून सगळे मजा मस्ती करत कधी पोचलो समजलं सुद्धा नाही. आणि खूप छान दर्शन झालं, खूप मन प्रसन्न झालं. आणि त्यानंतर आपली ज्ञाना म्हणजे राईट फ्रॉम स्टार्ट ती जेव्हा आली तेव्हापासून टिल एंड अजिबात रडली नाही. इवन ती जे केस काढताना ती रडली नाही आहे. तुमच्याबरोबर मी नक्कीच एक क्लिप फक्त शेअर केला आहे, बट ती थ्रू आउट द टाईम शांत होती. आणि आपल्यालासुद्धा बरं वाटतं ना की बाळ चिडचिड करत नाही आहे. सो ती फक्त सगळं नोटीस करत होती. तर तिच्याकडे बघून एवढं भारी वाटत होतं ना आम्हाला. आणि मग त्याच्यानंतर आम्ही मस्त जेवलो आणि छान वाटलं. आजचा जो पूर्ण दिवस होता खूप मस्त गेला. आमच्यासाठी हे फर्स्ट टाईम होतं, बिकॉज आमच्या साईडला हे असं आम्ही कधीच नव्हतं बघितलं, आमच्या पूर्ण फॅमिलीने कधीच नव्हतं बघितलं. सो एक्झॅक्टली तिथे काय होतं हे आम्हाला काही आयडिया नव्हती. बट जेवढं काही अरेंजमेंट केलेली आम्ही फाल्गुनी पूर्ण दुर्गी फॅमिलीने खूप छान होती. आम्ही फुल ऑन धमाल केली, मस्त गप्पा मारले, खूप सारं नाचलो, खूप फोटोज क्लिक केले आणि छान गेला आजचा दिवस. आणि येस, आपले खूप सारे यूट्यूब फॅमिली मेंबर्स मला तिथे भेटले, ते सुद्धा त्याच कार्यक्रमासाठी तिथे आलेले. काही आपल्या मुलांना घेऊन आलेले, काही दुसऱ्यांच्या ह्याच्या फंक्शनसाठी आय मीन प्रोग्रामसाठी आलेले. बट थँक्यू सो मच की तुम्ही स्वतःहून आलात, तुम्ही माझ्याशी बोललात आणि मला भेटलात. मलाच नाही पण माझ्या पूर्ण फॅमिलीला भेटलात. सो खूप छान वाटलं आम्हाला. सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.